नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. मुंबईत उद्या विविध मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि सामाजिक संघटनांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा गिरगाव चौपाटी येथून सुरू होऊन आझाद मैदानापर्यंत जाईल. आयोजकांच्या म्हणण्यानुसार या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक समुदायांच्या प्रतिनिधींनी भाग घेण्याची शक्यता आहे. संघटनांचा आरोप आहे की विकासाच्या नावाखाली सुरू असलेले अनेक प्रकल्प स्थानिक समुदायांच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करत आहेत. वाढवण बंदर प्रकल्पामुळे समुद्रात भराव घालून पारंपरिक मच्छीमार क्षेत्राचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मच्छीमारांचा रोजगार धोक्यात येईल. आंदोलनात जिंदाल बंदर, प्रस्तावित टेक्सटाईल पार्क, समुद्रातील विमानतळ आणि चौथी मुंबई योजना यासारख्या इतर प्रकल्पाविरोधात देखील आवाज उठवण्यात येत आहे. आयोजकांनी प्रकल्पाची स्थगिती, स्थानिक समुदायाच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी पुनर्विकास धोरणांची मागणी केली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशर वर्क्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यासारख्या संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. संघर्ष समितीचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर की आज तुम्ही वाढवण बंदरासाठी विरोध करतायत, कुठला धोका निर्माण होणार आहे या वाढवण बंदरामुळे आपल्याला? मुळात वाढवण बंदर हे ड्रीम प्रोजेक्ट सांगितला जातो पंतप्रधानाचा, पण ह्या ड्रीम प्रोजेक्टमुळे की जी आजूबाजूची गावं आहेत आणि जी मुळात मच्छीमारी इकडे होते ते पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे कोळी समाज हा देशोधडीला लागणार आहे. त्याच्याबरोबर शेतकरी, कारण आताच पालघर जिल्ह्याचं जे वन क्षेत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढं कमी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पालघर क्षेत्र कमी जाणार आहे आणि वाढवणच्या ह्या पोर्टमुळे तो पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे, पूर्ण किनाराच उद्ध्वस्त होणार आहे. कारण फक्त वाढवण किंवा वरोरच्या मर्यादित नाही आहे, तर पूर्ण मुंबईपासून ते झाईपर्यंतचा पूर्ण कोळी समाज हा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. कारण हा गोल्डन बेल्ट मानला जातो मच्छीमारीसाठी आणि इकडे सगळ्या बोटी ज्या येतात ह्या 5 ते 10 नॉटिकलला मच्छीमारी केली जाते. जर ह्या इकडे समुद्रामध्ये 3 ते 4 हजार एकरवर भराव टाकणार आहेत, त्या भरावाने इकडचे मासे हे लांब जाणार आणि इकडच्या ज्या बोटी आहेत त्या 50 नॉटिकल किंवा एवढ्या लांब प्रवास करून मासेमारी करू शकत नाही. म्हणजे सरकारचं धोरण आहे की मुळात ह्या मच्छीमारांना उद्ध्वस्त करायचं आहे. खरं म्हणजे हा संघर्ष वाढवण बंदर संघर्ष समिती गेली 30 वर्षे झाले 94 पासून हा लढा देत आहे. ह्या वाढवण बंदर संघर्ष समितीच्या अंतर्गत म्हणजे सहयोगी संघटना आहेत, एकूण 22 संघटना आहेत. ह्या 22 संघटना थ्रू हा मोर्चा आहे. हा मोर्चा अशासाठी आहे की फक्त वरोर किंवा वाढवण हे बाधित होणार नसून ही पूर्ण किनारपट्टी झाई ते कप परेड पूर्ण मच्छीमारी किनारपट्टी ही बाधित होणार आहे. ह्या मच्छीमार लोकांबरोबर जे शेतकरी आहेत, इतर समाजाचे लोक आहेत, ते सुद्धा बाधित होणार आहे. त्याच्यामुळे हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा आहे, महामोर्चा आहे. हा महामोर्चा असा आहे की सरकार गेली 30 वर्ष झाले आम्ही भांडतोय, पण सरकार आमच्याकडे आमची दखल घेतली जात नाही आणि मुळात आम्ही स्वयंभू आहेत. कोणत्याही सरकारच्या योजनेवर किंवा ह्याच्यावर आमचा शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, कोळी समाज कधी आत्महत्या करत नाही किंवा डायमेकर्स कधी आत्महत्या करत नाही. आणि प्रत्येक समाज हा एकमेकावर डिपेंड आहे, एकमेकाला सहयोग करून इकडे गुण्यागोविंदाने नांदतो आहे. म्हणून त्याच्याविरुद्ध हा महामोर्चा आहे. ह्या मोर्चामध्ये कुठल्या कुठल्या गावाचे लोक किंवा किती लोक सामील होतील असं तुम्हाला अंदाज होतो? आम्ही महामोर्चा म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे, हा झाई टू कप परेड. आम्ही असं म्हणतो आहे की हा लाखाने मोर्चा होईल ही आमची अपेक्षा आहे. कारण हे जे आहे म्हणजे सगळं सरकार जे दाखवते, चौथी मुंबई दाखवते, टेक्सटाईल पार्क दाखवते, मुरबा बंदर दाखवते, त्याचं मूळ हे वाढवण बंदर आहे. त्याच्यामुळे हा आक्रोश सगळ्याच किनारपट्टीला आहे. त्याच्यामुळे पूर्ण किनारपट्टीची गावाच्या गावं ह्या मोर्चामध्ये सामील होतील. ह्याचं रूट कशाप्रमाणे असणार आहे? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने इथून निघणार आहेत? आता लाखोच्या संख्येने जे लोक जाणार आहेत, कशा पद्धतीने जाणार? आमच्या इकडे आता आम्ही कोणत्याही गाडीने जाणार नाही आहेत, तर आम्ही ट्रेनचा प्रवास करणार आहेत. त्याच्यामुळे पहिली शटल आहे तिथपासून ते 7:30ची लोकल, ह्या सगळ्या लोकल गाडीला आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत. आपल्या जोडीला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी हे ताई आहेत, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेतात आणि प्रत्येक आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन त्या सहभाग घेत असतात. त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगणार ताई की कशा पद्धतीने तुम्ही आंदोलनं करतात? आम्ही आमच्या गावासाठी लढतो आणि हा आम्हाला जे हे बंदर येत आहे हे सरकार
जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला आमचं कोणतंही म्हणजे आमच्या लोकांना त्यांनी येऊन प्रत्यक्षात भेटसुद्धा घेतली नाही की तुम्हाला हे बंदर हवं आहे का की नाही. हा तुम्ही बघू शकता, हा परिसर एवढा सुंदर आहे, निसर्गाने नटलेला आहे. हा निसर्ग उद्ध्वस्त करून सरकार कोणता विकास करणार आहे? इथली झाडं तोडून सरकार कोणता विकास करणार आहे? हा प्रश्न मी सरकारला विचारते. आणि आमचं पूर्ण मच्छीमारांचा एवढं नुकसान होणार आहे. झाईपासून ते कप्परेट म्हणजे रायगडपासूनचे लोक आता आमचा 23 तारखेला मोर्चा होणार आहे. हा सगळ्यात मोठा मोर्चा होणार आहे. इथे पूर्ण झाईपासून त्याचे रायगडचे पूर्ण आमच्या संघटनेचे पदाधिकारी तसेच लोक सगळे सामील होणार आहेत. तर हा आमचा मोर्चा होणार आहे, तो लाखामध्ये मोर्चा होणार आहे. आणि आम्ही हा सरकारला दाखवून देणार आहेत की हा आमच्या कोणताही प्रकल्पाला समर्थन करत नाही आहेत. हा आमचा फुल विरोध आहे ह्या बंदराला आणि आम्ही शेवटपर्यंत हा बंदर न होऊ देण्यासाठी लढत राहणार. एकच जिद्द वाढवून बंदर रद्द. तुम्ही सगळ्यांना काय आवाहन कराल या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी? हा कोणत्याही पक्षाचा मोर्चा नाही आहे. हा फक्त भूमिपुत्रांचा मोर्चा आहे, जे इथनं उद्ध्वस्त होणार आहेत, ज्यांचं अस्तित्व नष्ट होणार आहे. मी त्यांना एकच सांगेल, आता सरकार तुम्हाला आमिष दाखवत आहे की तुम्हाला एवढे गुंठ पैसे मिळणार आहेत, तेवढे गुंठ. आता तुम्ही बघू शकतात सरकारने गुंठ्याला पण खूप कमी भाव दिला आहे. तर आता ह्या लोकांना पण सांगेल ज्यांनी म्हणजे ज्यांना आमिषात ते भुलले आहेत, त्यांनाही मी आवाहन करेल की ह्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि आपलं गाव कसं वाचेल ह्यासाठी लढा. आपल्या जोडीला काही महिला आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांचा सहभाग कसा असणार आहे या मोर्चामध्ये, 23 तारखेच्या मोर्चामध्ये. सांगा कसा आपला सहभाग कशा पद्धतीने? हा समुद्र आमचा हक्काचा आहे. हा जे सरकारने हा बंदर बांधायला लावला आहे तो विनाशकारी आहे. आम्हाला हा बंदर नको. ही बोट आता ही बोट जाते आमची, ती आम्हाला बाराचे आम्ही आता दिवसाभर आम्हाला स्वतःचे रोजगार आम्ही कमवतात. आम्हाला स्वतःची बोट हे आम्हाला ही बंदर नको. आणि ही बोट आहे ना, आम्हाला जो सरकार सांगतो की आम्ही 12 लाख रुपये देऊ, पण आम्ही त्यांना 12 लाख रुपये देतात. आम्हाला हे बंदर नको, हा विनाशकारी बंदर नको. आज मी स्वतः जाते, मी स्वतः मच्छी कमवते, मी स्वतः विकत आणून मच्छी विकते. रोजचं अर्ध्या वेळीचं मी 1000 रुपये कमवते. तर मला ते सरकार आम्हाला नोकरी देणार आहे, माझे पोळाबाराला नोकरी देणार. आम्हाला ती नोकरी नको. माझे कष्ट आहे, आमचे बंदर आहे, आम्ही त्या बंदराने आम्ही मच्छीमार करू आणि आम्ही जगू. आम्हाला हा विनाशकारी बंदर नको नको. एकच जिद्द, एकच जिद्द. काय सांगाल तुम्ही या मोर्चामध्ये कसा सहभाग घेणार आहे? म्हणजे सगळ्या महिला असणार आहे वगैरे? आम्ही सर्वजण एकत्र जाणार आणि आम्ही वाढवण बंदर आम्हाला पाहिजे नको पाहिजे. आम्हाला वाढवण बंदरमध्ये कसं काय आम्ही जगते ना, ते आम्ही सुखाने जगते. आम्हाला सरकारचं कायच पाहिजे नाही. आम्ही असे मच्छीवर जगते ना तर सुखाने जगते. आणि आम्हाला असं आमची मुलं जात आहे 12 दिवसात येते, 15 दिवसात येते, तर आम्ही त्यांच्या मुलाचं येते ना ते हळदी रोटी खाते बघा, हळदी रोटी ते सुखाने खाते. पण आम्हाला वाढवण बंदर नको. माझे पोरं जाते बघा, मुलं जाते ना, मुलं गेल्यावर आम्ही येते बघ. आम्ही खलाशी लोकांना, आदिवासी लोक, आम्ही एक एक माणसाला 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये, 5-5, 7-7, 10-10, 15-15 हजार रुपये देते. आम्ही 15 माणसाला पोहू शकते. सरकार आम्हाला पोहू शकेन का? नाही पोहू शकेन. आमच्या आहे ना ते आम्हाला जगून दे. आमच्या हक्काचं आहे. आम्हाला काय पाहिजे ना सरकारचा? आमची रोटी आम्हालाच मिटून दे. आमच्या वडिलांपासून आहे ना समुद्र, तर आम्हालाच पाहिजे, दुसरं काय. तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे आज? असं वाढवून पाहिजे. आमचं समुद्र आम्हालाच पाहिजे. आम्हाला वाढवून दुसरं काय नको. नाही. आम्हाला सरकारकडनं काहीच नाही पाहिजे. काय आमचा अपेक्षा समुद्र नाही. आम्हाला पाहिजे, फक्त आमच्या आमचा समुद्र हक्काचा. आम्हाला पाहिजे. काल आम्ही 12 लाख रुपये आम्ही कधी आम्हाला मच्छी सापडतो ना तर आम्ही 12 लाख रुपये एक दिवस कमवू शकता. तर आम्ही आयुष्यभर 12 लाखात जगणार आहे का? आमच्या तुला किती हक्काचा पगार आहे ते आम्हाला बघा ना. समुद्र आमचा. सरकारला किती पगार आहे ते बघा ना. आम्हाला कशाला बघते? काय सांगाल तुम्ही? आता हे वयस्कर आहेत की एवढे वर्ष इथं राहतात, तर काय सांगाल कशा पद्धतीचा वाढवण बंदराचा विरोध होणार आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे का? सहभाग घेणारा तर होता, घ्यावाच लागणार आहे. कारण सरकारने अजून विकासाची व्याख्या क्लिअर केलेली मिळत नाही. त्यांनी विकास मी किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे, काय उद्योगधंदे मिळतील असं क्लिअर केलेलं नाही. बघ फक्त सांग अमुक करोड लोकांना नोकऱ्या मिळतील, अमुक करोड लोकांना मिळतील, फक्त शक्यच नाही. आता तर बघताना समुद्र समोर आहे. इकडे आमच्या समुद्रावर जवळजवळ इकडे गोल्डन बेल्ट म्हणून आहे, तिकडे एका वेळेला 2,500 बोटी जातात. 2,500 बोटीवर
एका बोटीमध्ये 10-10, 15-15 खलाशी असते. त्यांचा व्यवसाय. नंतर ते मासे मिळाल्यानंतर ते याच्या मंडईमध्ये घेऊन जाणार, तिकडनं ते ट्रान्सपोर्ट करून दुसऱ्या बाजारात जाणार. अशा प्रकारे जवळ 3 लाख लोकांना, जवळजवळ 3 करोड लोकांना नोकरी मिळते असं. आणि विकास म्हणजे नक्की काय? उंच टोले जंगी इमारत म्हणजे विकास का? झाडं तोडणार, वृक्ष तोडणार, पर्वत तोडणार. त्याच्यामुळे जे हवामान आहे आता थंडी, पावसाळा, हिवाळ्याचे ऋतू होतात, ते ऋतू होतील का खरोखर? कारण निसर्गाचा सर्व नियम कसा आहे, जोपर्यंत तुमचे झाडं, वृक्ष, वले, पर्वत ओस आहे तोपर्यंत हे सर्व हिवाळा, पावसाळा, हिवाळा असे हे होतात, ऋतू होतात. आता कसे होणार? आणि मोठमोठे तुम्ही टोले जंग असे तुम्ही हे करणार, मोठे रोड बांधणार. म्हणजे रोड बांधणार म्हणजे विकास का? आता इकडे कसं, आता तुम्ही मुंबई बघा किंवा दिल्लीला बघा, तिकडे ऑक्सिजन मिळतं लोकांना. काही वर्षांनी का आम्ही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन लोक फिरणार आहोत का आम्ही गिर्यावरोप्रमाणे? एक शुद्ध हवा आहे, चांगलं वातावरण आहे, आम्ही सुखी संपन्न सर्व लोक आहेत. आमची सर्व गावं जवळ 47 गावं एकत्र, सुखा दुखाला एकत्र आम्ही आणि येतो. आणि रोजगार कोणी गव्हर्नमेंटने दिलेला नाही. आम्ही सांगितलं पण आहे रोजगार द्या म्हणून, पण जबरदस्ती आम्हाला लागत आहेत का? तर जबरदस्ती. आणि दुसरं म्हणजे हे जे आहे ना, असं भारतामध्ये 13 पोर्ट आहेत. 13 पोर्ट, मंडई पोर्ट आहे, नंतर JNPT आहे, मुंबई पोर्टच आहे. तर इकडेच काय त्यांनी घाट घातला की इकडे मुंबई पोर्ट व्हायला पाहिजे असं, कारण इकडं गुजरात जवळ आहे, त्याने सोयीस्कर पडेल ते. हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आणि 13 याच्यामध्ये असे काही पुढे तुम्ही ड्रेजिंग करा किंवा आणखी ते हे करा, डेव्हलप करा आणि तेही करा. आणि ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही 13 पोर्ट, पण ते 13 पोर्ट काम केलं जिकडे ह्या जरूरच नाही ना. आता खरं म्हणजे आम्ही सुखी संपन्न आहे, डाय मेकिंग आहे, शेतकरी आहे, मच्छीमार आहे. जवळजवळ 3 करोड लोकांना नोकरी मिळते. म्हणजे ते स्वतः उत्पन्न केलेले हे आहे त्यांचे व्यवसाय. आणि हे आता जबरदस्ती चालवल्या लोकांनी. म्हणजे इकडचं लोकांनी हे करायचं, वाट लावून टाकायची आणि तिकडे जाऊन गुजरातला मिळवायचे. हे देशाचा विकास नाही मिळत, हे काही ठराव लोकांचा विकास आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. आणि काय शेवट विरोध करणार, जोपर्यंत शेवटची म्हणजे वीट पडत नाही तोपर्यंत मरेपर्यंत विरोध करणार सर्व आम्ही त्याची. वाढवण बंदर रद्द. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.